देवळी तालुक्यातील नाचनगाव येथे छत्रपती शिवाजी महाराज महसूल अभियान अंतर्गत आमदार आपल्या दारी उपक्रम उत्साहात पार पडला। राजेश आमदार बकानी यांनी नागरिकांच्या महसूल, वीज, आरोग्य, ग्रामविकास व वन विभागाशी संबंधित समस्या जाणून घेत अधिकाऱ्यांना तातडीच्या सूचना दिल्या। कार्यक्रमात लाभार्थ्यांना जिवंत सातबारा, शिधापत्रिका, विविध प्रमाणपत्रे, मंजुरी पत्रे व आर्थिक सहाय्याचे धनादेश वितरित करण्यात आले। वन्यजीवामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाईचे धनादेशही देण्यात आले। बोगस बियाणे व खतांवर कारवाईसाठी पुढाकार घेतल्याबद्दल कृषी अधिकाऱ्यांचा आमदार बकानी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। अलीकडेच नाचनगावात लाखो रुपयांचे बोगस बियाणे व खत जप्त करण्यात आले होते। आमदार बकानी यांनी शासनाच्या योजना गाव पातळीवर प्रभावीपणे पोहोचवण्यासाठी प्रशासनाने संवेदनशीलतेने काम करण्याचे आवाहन केले आहे। कार्यक्रमाला विविध विभागांचे अधिकारी व मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते। शिवाजी महाराज महाराजस्व अभियान संपूर्ण महाराष्ट्रभर 288 विधानसभेमध्ये होऊ घातलेला आहे। माननीय मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि महसूल मंत्री सन्माननीय बावनकुळे साहेब, एकनाथराव शिंदे साहेब, सुमित्रा पवार मॅडम यांनी सगळ्यांनी मिळून हा निर्णय केलेला आहे की महाराजस्व अभियानाच्या माध्यमातून अधिकारी गावापर्यंत पोहोचले पाहिजे। तालुक्याच्या ठिकाणी लोकांनी गर्दी न करता या ठिकाणी गावामध्ये जाऊन अधिकाऱ्यांनी त्यांचे कामं केले पाहिजे। वर्ग 2चा वर्ग 1 असेल किंवा संजय निराधारचा विषय असेल, कृषीचा विषय असेल, वनाचा विषय असेल, घरकुलाचा विषय असेल, असे अनेक छोटे छोटे विषय जे आहे याच्यासाठी अनेक लोक तालुक्याच्या ठिकाणी जाऊन चक्रा मारतात। त्यांना महिनी त्या कामासाठी थांबावं लागतं। ही थांबण्याची पद्धत आता या सरकारने बंद केलेली आहे। लोकांचे कामं तत्परतेने व्हावे याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांना देऊन या ठिकाणी सगळ्या अधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या असून या ठिकाणी महाराजस्व अभियान हे माझ्या विधानसभा क्षेत्रामध्येच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये होऊ घातलेलं आहे आणि या माध्यमातून लोकांचं काम करण्याचं काम या ठिकाणी वारंवार तुम्ही कृषी अधिकारी आणि मंत्रालयात आवाज उचलून राहिलेले आहे की बोगस बियाणे, बोगस खत, त्याच्याबद्दल काय म्हणणार? आज तुम्ही आज कृषी अधिकारी यांचंसुद्धा स्वागत केले, त्याच्याबद्दल काय सांगणार तुम्ही? मागच्या वेळेस बोगस बियाणं या ठिकाणी आलं होतं, आंध्र प्रदेशमधून, हैदराबादमधून या ठिकाणी ते बियाणं आलं होतं आणि ते बियाणं पकडून देण्याचं कामसुद्धा आम्ही आमच्या कार्यकर्त्यांनी, आमच्या पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी केलं। या मागच्या वेळेस पोलीस अधिकाऱ्यांनीसुद्धा या ठिकाणी चांगली मदत केली। ते बोगस बियाणं असेल, बोगस खत असेल, या ठिकाणी आमच्या जिल्ह्यामध्ये कुठेही याची विक्री होऊ नये या संदर्भामध्ये प्रशासनाला आम्ही सूचना दिलेल्या आहे आणि प्रशासन हे अलर्ट मोडवर असून कालच 1627 बॅग बोगस बियाण्याच्या, कपाशीच्या बोगस बियाण्याच्या पकडण्यात आल्या आणि या ठिकाणी पोलीस प्रशासन आणि कृषी विभागाने त्यांच्यावर कारवाईसुद्धा केली। मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो की शेतकऱ्यांचं नुकसान होण्यापासून या ठिकाणी प्रशासन अलर्ट मोडवर आहे। त्यांचं नुकसान व्हायला नाही पाहिजे या दृष्टीने सर्व प्रशासन जागरूक आहे। महाराष्ट्र TV 24 करिता संतोष देशमुख, वर्धा।